खरेदी दस्ताची नोंद 7/12 उतार्यावर लावली नाही तर काय होईल? जमीन मालक पुन्हा तीच जमीन विकू शकतो का? नमस्कार मंडळी, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो लोकांचे लाखो रुपये अडकले आहेत। अनेक लोक आयुष्यभराची कमाई खर्च करून जमीन खरेदी करतात, रजिस्ट्रेशन करून घेतात, हातात खरेदी खत घेऊन घरी येतात आणि समजतात की आता जमीन पूर्णपणे त्यांच्या मालकीची झाली आहे। पण इथेच अनेक लोक मोठी चूक करतात। ते खरेदी खत करून घेतात पण त्यानंतर 7/12वर नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत। काही जण निष्काळजीपणामुळे करीत नाहीत, काहींना माहिती नसते तर काहींना वाटते की रजिस्ट्रेशन झाले म्हणजे सर्व काम संपले, परंतु वास्तव खूप वेगळे आहे। कायद्यात रजिस्ट्रेशन आणि महसूल नोंद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। अनेक वेळा खरेदी खत झालेले असते, पैसे दिलेले असतात, जमीन ताब्यात घेतलेली असते, पण 7/12वर अजूनही जुन्या मालकाचेच नाव दिसत असते। अशा परिस्थितीत भविष्यात अनेक गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात। सर्वात आधी आपण समजून घेऊया की खरेदी खत म्हणजे काय। जेव्हा विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामध्ये जमीन विक्रीचा व्यवहार होतो आणि तो व्यवहार नोंदणी कार्यालयात नोंदविला जातो तेव्हा खरेदी खत तयार होते। हा दस्तऐवज मालकी हस्तांतरणाचा मुख्य पुरावा असतो। म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने मालकी हक्क खरेदीदाराकडे जातो, परंतु महसूल अभिलेखांमध्ये बदल होण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेला फेरफार किंवा म्युटेशन एंट्री म्हणतात। अनेक लोकांना वाटते की 7/12 म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही। न्यायालयांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की 7/12 हा महसूल उद्देशासाठी ठेवलेला अभिलेख आहे। तो कर वसुली आणि प्रशासनासाठी असतो। मालकीचा मुख्य पुरावा नोंदणीकृत खरेदी खत असतो, परंतु याचा अर्थ असा नाही की 7/12चे महत्त्व नाही। उलट 7/12वर नाव नसेल तर पुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। समजा तुम्ही एखादी जमीन खरेदी केली, रजिस्ट्रेशन झाले, सर्व पैसे दिले, पण 7/12वर नाव लावले नाही। काही महिने किंवा काही वर्ष तसंच गेले। आता त्या 7/12वर अजूनही जुन्या मालकाचे नाव असेल किंवा दिसत असेल। गावातील लोक, बँक, सरकारी कार्यालय, महसूल अधिकारी, इतर खरेदीदार हे सर्व 7/12 पाहतात। 7/12वर जर विक्रेत्याचे नाव असेल तर बाहेरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की जमीन अजूनही त्याचीच आहे। इथेच मोठा धोका सुरू होतो। अनेक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये असे घडले आहे की मूळ खरेदीदाराने 7/12वर नाव लावले नाही आणि विक्रेत्याने पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला ती जमीन विकली। आता प्रश्न येतो की हे कायदेशीर आहे का? उत्तर आहे नाही। विक्रेता एकदा जमीन विकल्यानंतर पुन्हा तीच जमीन विकू शकत नाही, कारण त्याच्याकडे मालकीच उरत नाही। परंतु प्रत्यक्षात फसवणूक करण्यासाठी काही लोक असे व्यवहार करतात। समजा 2022 मध्ये जमीन अ ला विकली, पण अ ने फेरफार करून घेतला नाही। 7/12वर अजूनही विक्रेत्याचे नाव राहिले। 2024 मध्ये विक्रेत्याने तीच जमीन ब ला विकली। ब ने 7/12 पाहिला आणि त्याला वाटले की जमीन विक्रेत्याचीच आहे। त्याने पैसे दिले आणि खरेदी खत करून घेतले। आता वाद निर्माण झाला। अशा परिस्थितीत न्यायालयाला ठरवावे लागते की खरा मालक कोण आहे। बहुतांश प्रकरणांमध्ये ज्याचे खरेदी खत आधी झालेले आहे त्याचा हक्क मजबूत मानला जातो, परंतु दुसऱ्या खरेदीदाराने सद्भावनेने आणि माहिती नसताना व्यवहार केला असेल तर दीर्घकाळ खटले चालू शकतात। म्हणजेच तुमचा हक्क जरी मजबूत असला तरी न्यायालयीन लढाई टाळता येत नाही। यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, खरेदी खत करून शांत बसणे धोकादायक ठरू शकते। 7/12वर नाव लावणे ही केवळ औपचारिकता नाही तर स्वतःच्या हक्काचे सार्वजनिक संरक्षण आहे। आता दुसरा प्रश्न, 7/12वर नाव नसले तरी जमीन तुमची मानली जाणार नाही का? तुमच्याकडे नोंदणीकृत खरेदी खत असेल तर तुमचा मालकी हक्क सिद्ध करता येतो, पण प्रत्येक वेळी न्यायालयात जाऊन पुरावे दाखवावे लागले तर त्यात वेळ, पैसा आणि मानसिक त्रास होतो। 7/12वर नाव असल्यास अनेक प्रश्न सुरुवातीला संपतात। आता बँकेचा विचार करूया। तुम्हाला त्या जमिनीवर कर्ज घ्यायचे आहे। बँक सर्वप्रथम 7/12 मागते। जर 7/12वर अजूनही जुन्या मालकाचे नाव असेल तर बँक कर्ज मंजूर करण्यास नकार देऊ शकते किंवा अतिरिक्त कागदपत्रे मागू शकते। त्यामुळे आर्थिक व्यवहारात अडथळे निर्माण होतात। तसेच शासनाच्या विविध योजना, अनुदाने, पीक विमा, नुकसान भरपाई, अधिग्रहण भरपाई, रस्ता प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प यामध्ये 7/12वरील नोंदी महत्त्वाच्या ठरतात। जर सरकारी नोंदीत तुमचे नाव नसेल तर अनेकदा लाभ मिळण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागू शकते। अनेक लोक असा प्रश्न विचारतात की खरेदी खत किती दिवस वैध असते? याचे उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे। नोंदणीकृत खरेदी खताला कोणतीही एक्सपायरी डेट नसते। एकदा वैध रीतीने रजिस्ट्रेशन झाले की ती कायमची वैध राहते। 10 वर्षांनी, 20 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी ते दस्तऐवज मालकीचा पुरावा म्हणून वापरता येतो।
त्यामुळे खरेदी खत जुने झाले म्हणून ते अवैध होत नाही. मात्र समस्या वेगळी आहे. जितका जास्त विलंब होईल तितके वाद वाढण्याची शक्यता वाढते. मूळ विक्रेता मृत्यू पावू शकतो, त्याचे वारस निर्माण होऊ शकतात, जमीन अधिग्रहित होऊ शकते, दुसरे व्यवहार होऊ शकतात, बनावट कागदपत्र तयार होऊ शकतात. त्यामुळे उशीर करणे धोकादायक असते. आता एक वास्तवातील परिस्थिती पाहूया. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीने 15 किंवा 20 वर्षापूर्वी जमीन खरेदी केलेली असते. खरेदी खत सुरक्षित ठेवलेले असते, पण 7/12वर नाव लावलेले नसते. त्यानंतर विक्रेता किंवा त्याचे वारस जमीन स्वतःची असल्याचा दावा करतात. मग न्यायालयात खटला सुरू होतो. खरेदीदाराकडे खरेदी खत असल्यामुळे त्याचा दावा मजबूत असतो, पण त्याला वर्षानुवर्ष न्यायालयात फिरावे लागते. जर त्याने सुरुवातीलाच फेरफार करून घेतला असता तर बहुतेक वाद निर्माणच झाला नसता. काही लोक विचारतात की 7/12वर नाव नसले तर ती जमीन विकू शकतो का? तर तांत्रिकदृष्ट्या वैध खरेदी खत असल्यास तुम्ही मालक आहात, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात नवीन खरेदीदार 7/12 पाहतो. त्यावर तुमचे नाव नसेल तर तो व्यवहार करण्यास घाबरतो. त्यामुळे जमीन विक्रीमध्ये अडचणी येऊ शकतात. महसूल विभागात फेरफार प्रक्रिया का महत्त्वाची आहे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा खरेदी खताची माहिती तलाठ्यांकडे जाते तेव्हा फेरफार नोंद घेतली जाते. त्यानंतर चौकशी होते आणि योग्य असल्यास 7/12वर नवीन मालकाचे नाव नोंदवले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी अभिलेख आणि प्रत्यक्ष मालकी यामध्ये सुसंगती निर्माण होते. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. अनेक फसवणूक करणारे लोक खरेदीदारांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. ते सांगतात की 7/12वर नाव लावण्याची गरज नाही, रजिस्ट्रेशन झाले की झाले. अशा सल्ल्यामुळे अनेक लोक अडचणीत झाले आहेत. कायद्यातील प्रत्येक प्रक्रिया काही कारणासाठी अस्तित्वात असते. खरेदी खत केल्यानंतर महसूल नोंद दुरुस्त करणे ही अत्यावश्यक पायरी आहे. तुमच्याकडे जर आजही जुने खरेदी खत असेल आणि 7/12वर नाव नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, परंतु विलंब न करता संबंधित तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे योग्य राहील. कारण वेळ जसजसा जातो तसतसा गुंतागुंती वाढू शकतात. लक्षात ठेवा, जमीन व्यवहारामध्ये सर्वात महागडी चूक म्हणजे कागदपत्र पूर्ण असूनही नोंदी अपूर्ण ठेवणे. अनेक लोक लाखो रुपये खर्च करतात पण काही दिवसांची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत आणि पुढे वर्षानुवर्ष न्यायालयात फिरतात. म्हणून या विषयाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. खरेदी खत केल्यावर मालकी हक्क मिळतो. खरेदी खत कायम वैध राहते. 7/12 हा मालकीचा अंतिम पुरावा नसला तरी तो अत्यंत महत्त्वाचा महसुली अभिलेख आहे. 7/12वर नाव न लावल्यास भविष्यात फसवणूक, दुहेरी विक्री किंवा कर्जातील अडचणी, सरकारी लाभांमधील समस्या आणि न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतात. विक्रेता कायदेशीररित्या पुन्हा जमीन विकू शकत नाही, पण प्रत्यक्षात फसवणूक करून दुसरा व्यवहार करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे स्वतःचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी खरेदी खत झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर फेरफार नोंद करून 7/12वर नाव लावणे आवश्यक आहे. जमीन खरेदी करताना फक्त रजिस्ट्रेशन करून थांबू नका. 7/12 तपासा, फेरफार पूर्ण करा आणि प्रत्येक कागदपत्र सुरक्षित ठेवा. कारण जमिनीच्या व्यवहारात सावधगिरी हीच सर्वात मोठी कायदेशीर सुरक्षा आहे.